सुरुवात करते. नमस्कार. आज आपण परत एकदा सर्वजण भेटत आहोत. आज निमित्त आहे आजीचा वाढदिवस. आजीचा वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अपलोड करत आहे. तर आजी, तुझं पूर्ण माहेरचं पहिलं नाव सांग. रेवती सीताराम मुंडले. हा, यांचा जन्म 33 जून 5 जून 1933 ला माझा जन्म तारीख आहे. हा, आज 5 जून आहे. आज आपण तुझ्या वाढदिवसानिमित्तच हे सेलिब्रेशन छोटंसं केलेलं आहे. बरं, कुठे झाला जन्म? कुडाळ तालुक्यात वालावल या गावी झाला. हा, वालावल हे गाव निसर्गरम्य, काही आठवणी निगडीत आहेत त्याच्याशी? आठवणी वालावल या गावाच्या त्यावेळच्या आम्हाला लहान जन्मच झाला. हो. पण जरा समजायला लागल्यावर आमचं गाव म्हणजे फार खेडं. माणूस माणसाला जवळपास 1 मैलाच्या अंतरात कोणाचं घर नाही, सगळे डोंगर असं आमचं गाव. वाटा सरळ नाही. ओके. हा, आणि आई वडिलांचं नाव काय पूर्ण? आईचं नाव कमलाबाई सीताराम मुंडले आणि वडिलांचं सीताराम श्रीकृष्ण मुंडले. हा, आणि तुम्ही भावंड किती? आम्ही 7 भावंड. हा, 7 नावं, कारण खूप गोष्टी विस्मरणात गेलेल्या आहेत म्हणून काळानुरूप. त्यांचे सगळ्यात माझी मोठी बहीण विजया. हा. 2 नंबर मी रेवती. हा. 3 नंबर मालती. हा. 4 नंबर मधुसूदन. हा. 5 नंबर कुसुम. हा. आणि 6 नंबर प्रभाकर. 7 नंबर शरयू. अरे वा 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 वा. आणि ही आज दोघे जण त्यात उपस्थित आहे. हो, आज तुझ्या बाजूला डावीकडे उजवीकडे कोण कोण आहे? डावीकडे 6 नंबर म्हटलं तो भाऊ माझा आज मुंबईहून माझ्या वाढदिवसानिमित्त आला. आणि उजव्या बाजूला शेवटची 7 नंबरची बहीण शेंडेफळ. हो, शरयू. बरोबर, चालेल. आता ही सगळी भावंड आणि आजी म्हणजे पणजी आजी, असं सगळेजण तुम्ही वालावलीत राहायचा, बरोबर? मग वालावलीत राहत असताना लहानपणी कसं काय काय तुमचं एकूण कसं होतं बालपण? कोण कोण होतं घरी? काय काय? हा, कसं? हा, शाळेत तिथे तुम्ही केव्हा गेला होता? शाळा, काही आठवणी लहानपणीच्या? कसं उलगडत गेलं बालपण? तशा आता काही लक्षात नाही, पण 1 ते 4 पर्यंतच्या शाळेत मी गेले. पण एक डोंगर चढून जाणं येणं कठीण पडायचं. तशीच माझ्या मागची बहीण आणि भाऊ, आम्ही 3 भावंड मागे पुढे आजीकडे होती. डोंगरातून चालत जात होतो. आमच्या आजीकडे आम्ही होतो त्यावेळी. माझे वडील हुबळीला रेल्वेत नोकरीला असल्यामुळे लहान भावंड आई बरोबर असायची. वरचे नंबर आम्ही आजी बरोबर असत होतो. हुबळीला तुमचे वडील, मग तुम्ही कधी हुबळीला वगैरे तुमचं झालं 8वी 7वी पासून हुबळीला. म्हणजे शालेय शिक्षण तुमचं हुबळीला थोडं झालं. मग थोडीशी तिथली भाषा तुम्हाला काही परिणाम? कानडी भाषा मी आता विसरले, पण मला कानडी कोण बोललं तर पूर्ण समजतं, पण बोलायला विसरले. मी 20 वर्ष पूर्ण 3-4 वर्ष मी होते. पण त्यावेळी वडील म्हणजे 1-2 वर्षातच, म्हणजे मी 8वी 9वीत गेले आणि वडील 50 साली आजारीच पडले. 48 साली मी तिकडे गेले. 48 साली माझ्या या लहान बहिणीचा जन्म म्हणून आई वालावलला आणि मी वडील नोकरीवर आणि शाळा, अशा परिस्थितीत तिकडे होते. आम्ही 2 भावंड, वडील. 14 वर्षाची मी, आम्हाला करता येतही नव्हतं. शेगड्या पेटवून भात ठेवून आम्ही जायचो, काही वेळा जळायचा, अशी परिस्थिती होती. आणि मग लहान बहिणीला घेऊन आई आल्यावर त्या बाळाला खेळवणं आणि शाळा, अशाच मजेत शाळेचं जीवन झालं. आणि 11वीत मी गेले आणि वडील फार सिरियस आजारीच पडले. जवळजवळ 50 सालापासून. काय आजार हा समजला नाही, पण आता मला आठवतं की आता तोल जातो, म्हणजे
मॅनेंजायटिस वगैरे हे जे आजार हा. आज माझ्या वडिलांना झाला असं मला लक्षात आलं. बरोबर. हो, मेंदूपाणी झालं. बरोबर बरोबर ओके आमचे वडिलांचे आतेभाऊच डॉक्टर असल्यामुळे ते हा. त्या काळातले MBBS होते. अरे वा हा 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 पण तसा उपयोग काही झाला नाही हा आणि वडील वर्षभर आजारी पडले. 6 महिने रेल्वेत राहिले. मग आम्ही सगळीच कोकणात आलो विराट अच्छा. बंद करून. हा आणि कोकणात ते आल्यानंतर मी आणि आई परत हुबळीला जाऊन आम्ही त्यांची भाड्याची जागा सोडली. टेम्पो रेल्वेतून सामान आणलं बेळगावला. एसटीने आम्ही आमच्या गावी आलो. सगळं सामान घर सोडून तिथलं. बरोबर म्हणजे एक वेगळा टप्पा जीवनातला तुमचा सुरू झाला. हो. तुझा आई आणि भावंडांसोबतचा प्रवास सुरू झाला. आजी आजोबा होते वडिलांच्या आई. त्यावेळी अच्छा. लहानपणी लग्न करायचे ना, हो. त्यामुळे आजी स्थळ बघायला हो. लागली. हा, मोठीचं बरोबर. लग्न झालं. मोठीचं झालं. हा. हो, वडील बरोबर असताना आहे. आई वडिलांनी लग्न केलं. बरोबर मोठ्या आणि- बहिणीचं. हो आजी आजोबांनी घर बसल्या आपल्या ओळखीत सांगून माझं लग्न केलं. वडील गेल्यानंतरही लगेच लग्नाला तयार म्हणजे आजी आजोबांनी हा लग्न ठरवलं. बरोबर अच्छा हा हा कितव्या वर्षी तुमचं लग्न झालं? 19. 19 तरी त्या काळी त्या मानाने उशिरा झाला. त्या मला उशिरा उशिरा. 52 सालीच बघायचं तर वडील वारले 52 साली. हा. आणि 6 महिन्यानेच माझं लग्न झालं. तेव्हाच्या काळात लवकर लग्न वर्षबाईच्या आत व्हायचे ना. हो. शास्त्र त्यामुळे हे शास्त्र त्यामुळे आजी ही घाई करायला लागली. बरोबर हा आजीने आजीला बरं नाही झालं. वडील एकच मुलगा आईचा आजीचा हा आमचे वडील त्यांचे हो, वडील. बरोबर. त्यामुळे ती अंथरुणावरच पडली. म्हणजे तिने असं जाग्यावरच ओळखीत शेजारी म्हणजे वालावलीतच करमळी म्हणून गाव आहे ना, तेव्हा त्यांच्याकडे अंबुताई म्हणून दिले शब्द टाकून आजीने अंथरुणावर असताना तिचं लग्न. अच्छा हा 4 महिन्यातच वडील गेल्यावर माझं लग्न झालं. हा म्हणजे आजीने लग्न ठरवलं. लग्न हा. ठरवलं. आजीने माझं लग्न हा. ठरवलं. आजी आजोबा बसलेल्या झोपलेल्या जागेवर बरोबर तसंच माझीचंही आमचे एक काका सरमळात होते, माधव काका. त्यांनी स्थळ आणून माझ्या मागच्या बहिणीचं जमवलं. अच्छा हा हा आणि लग्नानंतरचा प्रवास लग्नाचं नाव काय आता लग्न झालं पुढे लग्नानंतरचा प्रवास लग्नातलं नाव लग्नातलं सुमन प्रभाकर जोशी. हो बरोबर पण त्या काळी मी किती साधारण 10 किलोमीटर 10 किलोमीटर वरती परुळ्यात तू आलीस. मी परुळ्यातच राहिले वर्ष 1.5 वर्ष. हे रत्नागिरीला होते. हा बरोबर आणि आता लग्नानंतरचा प्रवास म्हणजे तुमचा संसार सुरू झाला. संसारात आधी वर्ष 1.5 वर्ष मी सासरीत होते हो. परुळ्याला. आणि ते होते ते रत्नागिरीला. तेव्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी असा मोठा जिल्हा होता. एकच जिल्हा. रत्नागिरीला हा आणि आता मग तुझं पुढचं लग्नानंतर मुला काय 1.5 वर्षानंतर रत्नागिरीला आम्ही बिराड केलं. अच्छा हा 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 रत्नागिरीच्या नंतर हे पुढचं वैवाहिक जीवनामध्ये पुढचा टप्पा मूल पुढचा टप्पा म्हणजे नंतर मला दिवस राहून मला मुलगा झाला वर्षात 55 साली मुलगा. 55 साली. लग्न कधी झालं पुढच्या साली 53 वालावलीत घरीच लग्न झालं. हा 53 साली वडील गेल्यानंतर 6 महिन्यातच लग्न लग्न झालं. 53 साली लग्न 55 साली मुलाचा जन्म आणि आता पुढे मुलाचा जन्म मुलाला वाढवतानाच्या आठवणी जवळजवळ 2-4 महिने बिराडी आणि 8 महिने घरी. हा असं कारण यांना फिरती होती. बरोबर आणि मी खूप आजारी होते. अच्छा मुलगा झाल्यानंतर हा बरोबर म्हणजे मला फिरताच येत नव्हतं, एवढं आजार पण होतं. ते सुद्धा बाळपण कसं वालावली आणि कुडाळ 6 की 8 किलोमीटर अंतरावर डॉक्टर. वाहन घरी यायची सोय नाही. सिरियस होती. डॉक्टरना बोलवले, डॉक्टरना आणले. डॉक्टरनी सांगितलं
की एक कोणतरी मिळेल एवढी ही होती अरे बापरे. परिस्थिती हा, होती. बरोबर. मुलगा तरी मिळेल नाही तर मुलगा बापरे. आई तरी हा, मिळेल. हा, हा. मग भाऊ काकाने सांगितलं हा. आम्हाला दोनही हवे परमेश्वराची कृपा आणि नशिबाने दोघी मिळाली वा. परमेश्वराची कृपा झाली. हा, बरोबर. आणि खरं आहे ना मग हिला डॉक्टरने हे केलं म्हणजे कुडाळचे पंडित डॉक्टर. हा. पंडित डॉक्टर तेव्हा जो त्रास झाला तो पुढे बरेच दिवस त्रास झाला. हा, तेव्हा खूप त्रास झाला आणि त्यातच ती आजारी होती मग ती रत्नागिरी त्यातच मग जवळजवळ वर्ष 2 वर्ष पाय सुजले, बरोबर. पायाला फोड आले, असं पुष्कळ म्हणजे 5-6 वर्ष मी आजारपणातच माझी गेली. त्यामुळे महिना 2 महिने रत्नागिरी, बाकी 8 महिने परुळा. आई होती अच्छा. बरोबर. हा. आणि परुळ्यात आमचे आते सासूबाई आणि सासरे यांनी खूप प्रयत्न केले. गावठी आयुर्वेदिक उपचार करून करून माझा आजार गेला. नाहीतर डॉक्टरनी मला घाट कोपर कुठे ते तिकडे आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये दाखल करा असं सांगितलेलं अच्छा. हा, होतं. हा, हा. घरी ठेवू नको. बरोबर बरोबर. यांनी सांगितलं काय होईल ते होईल. सासऱ्याने आमच्या त्यांना हे दिलं, आधार दिला. काय अच्छा. होईल ते होईल, आम्ही बघूया हा. म्हणून मी घरी होते. बरोबर. त्यामुळे फार गावठी उपचार सासरे, आमच्या जाऊबाई म्हणजे सुरेशची आई, या सगळ्यांनी खूप उपचार केले आणि त्यातून 2 वर्षांनी मी बरी झाली. वा. बरोबर. फार बरोबर. त्याने पुष्कळ खटपट केली माझ्यासाठी. हा, बरोबर. पैशाची सुद्धा सासऱ्याने आणि घरात करणं काकूने असं पुष्कळ केलं माझं. बरोबर. त्यामुळे मी आज आहे उभी हो, ती बरोबर. ह्या माणसांपासून. बरोबर. जी आज ती माणसं नाही. नाही. हा. बरोबर. आणखीन एक आता त्याच्यानंतर जे तुला आयुष्य मिळालं ते देणगीसारखं होतं. सगळं नाही चांगलं म्हणतात. हा. आपण हो. उत्तम मिळाला नाही तू संस्कार कसे केलेस मुलावरती? त्यानंतर सुद्धा मी 63 साली ट्युमरने आजारी पडले. अच्छा. हा. तेव्हा सुद्धा आमच्याकडे माझ्या आईने दवाखान्यात 1 महिना राहून स्टोव घेऊन मला पेज कडायला केले. हा हा हा. वेंगुर्ल्याला बाटाच्या हॉस्पिटलमध्ये. बरोबर. एवढं सगळं लहानपण फार कठीण गेलं आणि मग मुंज झाल्यावर जवळजवळ 8-9 वर्षाचा मुलगा झाल्यावर मला आजारपण आतापर्यंत सुद्धा काही आलं नाही. सगळं आजारपण माझं देवीची कृपा. 8 वर्ष आजारपणात 7 वर्ष गेली, पण आमच्या सासऱ्याने सुद्धा कधीही तोंड वाईट केलं नाही. आपल्याकडून होईल ते उपचार त्यांनी केले. बरोबर. त्यामुळे आज मी एवढी उभी आहे. हो, बरोबर. आता या 25 वर्षात मला कसला हो. मोठा आजार झाला नाही. आणखीन मुलावरती संस्कार करताना काय तुला वेगळे परिश्रम घ्यावे लागले? आजच्या पिढीसाठी काय सांगण्यासारखं तुझं? नाही, काही घरी आमच्या जे काय संस्कार संध्याकाळी म्हणणं, हा. सकाळी उठून प्रातस्मरण, हा. 3 संध्या शुभंकर होते किंवा आपल्याला काय येईल ते सांगणं, शिकवणं, म्हणणं, हे सगळं बरोबर. आम्हाला येत होतं. ते मुलांना आमच्या इकडे माहेरी पण आजोबा शिकवायचे म्हणायचे, हो. सासरे म्हणायचे. त्यामुळे आम्हाला येत होतं. त्याने मुलांच्या कानावर पडून सुद्धा बरेचसे संस्कार चांगले झाले. बरोबर. माझ्या मुलावर सगळे संस्कार घरच्या माणसांकडून खूप छान झाले. बरोबर. स्वयंपाकाचं काय? स्वयंपाकाविषयी तू काय सांगशील? म्हणजे एक प्रकारची ती कला आहे. तुम्ही खूप हा. छान करतात. तुमचे हो. वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ हल्ली व्हायरल झालेले हो. आहेत. ते आपलं मी नाही कोणाचं तर तुम्ही बघून- कशा शिकलात ते? बघून खाऊन आपण तोंडाला चव कशी लागली हा बघून विचार करून मी शिकले. काही नाही, काही नाही. वालावलीत असताना आजोबा शिकवायचे आमटी भात करायला. घाल हा. हो. हा. मी बरोबर. मुठभर मिरच्या घाल, हा, चिमटेभर ते- खोबरं घाल, हा. कुतर हा. बरोबर. मीठ घाल, डाळ शिजली की. मग आमटी झाली. बरोबर. 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 आणखीन शिकवलं. लहानपणीच्या काही आणखीन आठवणी स्वयंपाकाविषयीच्या आणि नंतर लग्नानंतरच्याही स्वयंपाकाच्या काही आठवणी असतील नाही, तर त्या सांग. हा. संध्या देवाकडे दिवा लावणं, बाकी पर्वच आहे रोजच. नाही, जेवण खाण याविषयी काही वेगळ्या आठवणी असतील त्यावेळेच्या तुमच्या भावंडांच्या काही आठवणी असतील तर शाळेत त्या सांग. जाताना हा. मऊ भात जेवून जायचं 10 वाजता हा. वाढवलं असताना. हा. आणि संध्याकाळी आलं की आजोबाने नैवेद्य दाखवून पानं घेऊन ठेवलेली असायची. आम्ही हातपाय धुवून कपडे सोहळं करायचं, ओलं द्यायचं
हा. आणि मग आमची पानं आम्ही वाढून घेत होतो. माझ्या मागची बहीण मधू माझी आणि मी वा हा जण आम्ही एकत्र बसून वा 6 वाजता जेवत होतो. वा हे मग महत्वाचं. रात्री आम्हाला काही जेवण लागत हा, नसे. बरोबर, आम्ही हा. जेवत नव्हतो. हा. पण आमच्याकडे म्हशी असल्यामुळे हम्म. असं दूध बीत तापवलेलं, मुलांना खमंग तापवलेलं दूध देण्याची पद्धत होती. बरोबर आम्ही बरोबर ते घेत होतो आवडीनं. शाबास हा व्हेरी गुड 6 वाजता जेवल्यावर अभ्यास करायचा हा. आणि असं ते मातीच्या भांड्यात वा. शेणी घालून दूध तापवलेलं हा. त्याची चव फार उत्तम असायची. ते तुम्ही यांच्यात अंतर खूप आहे हो. त्यामुळे त्यामुळे यांचा सहवास तुम्हाला नाही. लावलीच नाही जास्त. तिला- मग हे दूध तुमच्या काळी पण होतं का? तुम्हाला आमच्याकडे दूध होतं. मिळालं? मी गाईचं म्हशीचं गाय म्हैचं गाय ते कमी, मी पण दूध म्हशी. काढलेलं आहे. हा. गाईचं गाय माझ्याशिवाय दूधच देत होय. नाही. वा. गाय मग आमच्याकडे म्हैस होती. पण अशी ही होती जमिनीत अशी गोल अशी खाडी म्हणजे शेळकुंड ते असतात ना ते जाऊन खड्डा काढायचा जमिनीत आणि त्यात शेणी घालायच्या आपल्या गाईच्या गोवऱ्या आणि त्याच्यावर खापऱ्या लावून मातीचं भांड ठेवायचं. त्याच्यात दूध अच्छा हा 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 जाळीच्या भोकांच्या वर झाकण. वा का वास येत नव्हता शेणीचा. अच्छा असं दूध आणि ते तांबूस दूध व्हायचं आणि वा रे वा. सुंदर चवीला. क्या बात तुम्ही आहे. त्यावेळी ते देतात, आता परत चक्र पूर्ण झालंय आणि आता लोक परत सांगतात माझं चुलीवरचं. आणि चुलीवर स्वयंपाक करा असं खरं सांगतात. हो हो तर ते तुम्ही लहानपणी जे घेतलं ते पौष्टिक सकस शुद्ध सगळं होतं. आणि पण साई खालचं दूध आम्ही घेत होतो ना. साईचं लोणे काढून. हे महत्वाचं. नाही, ते तूप सगळं नंतर लाडू म्हण, हो. शिरा म्हण वा. आणि देवाकडे फुलवाती भरपूर लागायच्या. हा. त्या सगळ्याला घरचं तूप आम्ही अच्छा. वापरत हा, होतो. बरोबर. आणि आम्ही ते खमंग दूध तापून आटलेलं दूध आम्ही शाबास मस्तच एकदमच छान हा आता लोकांना त्या वासाचं आवडत नाही. हो बरोबर मला असं- दुधाचा वास येतो म्हणतात. बरोबर. आणि आणखीन काही गमतीशीर अशा काही आठवणी आहेत का लहानपणीच्या लग्नानंतरची काही अशी गमतीशीर काही आठवण तुला सांगता येते? म्हणजे हा आमचे कोकमाची झाडं होती. हा त्याचं आमसनं करायची. हा त्याचं रस आठवून ठेवायचा. आठवून नव्हे, हम्म. मीठ घालून ठेवणं, त्याची सरबत करणं, त्याच्या बिया आम्ही भावंडाने हा. उकळात तुटवून वा. पीठ करून त्याचं मुठेल काढलेलं आहे. वा. मधू वर धरायचा, मी खाली बसायचे. क्या बात आहे. हा. मोठ्या चुलीवर ते पीठ उकडत ठेवायचं. वर तेल यायचं असं ते काढायचं. माझ्या आठवणीत सुद्धा आहे. हो, हा. तिच्या आठवणीत. तुम्हाला तिघांनाही विचारते म्हणजे ह्या होत्या तेव्हा तुम्ही लहान असाल. यांचं लग्नानंतर तुम्ही जरा मोठी दोघं तिथल्या शाळेत वगैरे हो, आम्ही जायचे. मोठे. तर एकूणच तिथे तुमचं वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर आई किंवा आजी अशी ती मागची आजी पिढी नाही, अशी. आजी आणि तुम्ही वारली. मुलं तर तुम्हाला त्यावेळी त्या गावच्या लोकांकडून कशी काय वागणूक मिळाली तेव्हा? नाही. कारण काय वडिलांचं तुम्हाला बॅकिंग नव्हतं. आर्थिक परिस्थिती सुद्धा आहे त्या नाही. शेती भातीतून जे काय हो, तर एकूण आमची गावातल्या परिस्थिती लोकांचं नाही. कसं काय तुम्हाला पण मिळतं? आमची जी झाडं होती ना, ओटाचं झाड, त्याची जवळजवळ 50 टोपल्या ओट मिळायची. पण ती अशी की एकाचे 4 तुकडे केले की आज केले की उद्या सुकलेली न्यायचे ते पैसे. हा, म्हणजे आमच्या वडिलांचं फंडाचे फक्त 800 रुपये त्यांच्या नोकरीतले आम्हाला मिळाले. पण आमच्या आजीचे दागिने माहेरचे भरपूर होते. आम्ही एक दागिना अशी कानाला लावायची वेल, ती शाळेत जाताना द्यायची आजोबा आमच्याकडे. ही आमच्या सोनाराला दे. हा. ती विकायची हा. आणि मनभर तांदूळ आणायचे. अरे बापरे. हा 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 6वी 7वीत असताना मला आठवण आहे हम्म. की बाजारात जाऊन ते आजीचे दागिने अशा कापसर पिळ्या, केवडा, वेणी, हा. माहेरचे दागिने ते विकून एकेकाची कार्य केली. हा. एकेकाची कार्य सुद्धा केली. तुमची वडिलांचे पैसे नाही, फक्त त्या काळातले 800 रुपये होते. पण तो कसला नारळ विकायचे, रातंब्याची सोनं विकायची, ओट्याची सोनं विकायची. बाकी मदत म्हणजे कोणाची असे- करते? हा. बाकी आणि- सरमळ म्हणून आमचा गाव तिथे